आरटीओने शेतकऱ्याची गाडी पकडली आणि शेतकऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यांना फोडला घाम. शेतकऱ्याला घाबरवून सोडून पाहायला गेले. पण आता प्रकरण संपूर्ण देशात व्हायरल. नेमकं असं काय घडलं की साध्या दिसणाऱ्या एका शेतकऱ्याने उपस्थित सर्वांनाच विचारात पाडलं. शेवटपर्यंत ऐकल्यावरच संपूर्ण चित्र समोर येणार आहे. पहाटेची वेळ होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. एका लहानशा मालवाहू गाडीत ताजा भाजीपाला भरून एक शेतकरी बाजाराच्या दिशेने निघाला होता. रोजचाच प्रवास असल्याने त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक त्याच्या प्रसंगाला वेगळंच वळण मिळालं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांनी हात दाखवत गाडी थांबवली. शेतकऱ्याने कोणतीही घाई न करता गाडी बाजूला घेतली. त्याला वाटलं नेहमीप्रमाणे कागदपत्रांची तपासणी होईल आणि काही मिनिटात तो पुन्हा वारगस्त होईल. पण पुढे जे घडलं त्याने वातावरण बदललं. गाडीची तपासणी सुरू झाली. एकामागून एक कागदपत्र मागितली गेली. शेतकऱ्याने शांतपणे सर्व कागदपत्रे समोर ठेवली. प्रत्येक कागद व्यवस्थित असल्याचं दिसत असतानाही अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हतं. ते अजूनही काहीतरी शोधत असल्यासारखे वाटत होते. काही क्षण शांतता होती. त्यानंतर शेतकऱ्याला दंड भरावा लागेल असं सांगण्यात आलं. हे ऐकताच तो चक्रावला, कारण गाडीमध्ये कोणतीही उघडचूक त्याला दिसत नव्हती. त्याने नम्रपणे विचारलं की नेमका नियम कोणता मोडलाय. उत्तर ऐकून तो आणखीच गोंधळला. अधिकाऱ्याच्या मते गाडीत सुरू असलेल्या आवाजामुळे नियमांचे उल्लंघन झाले. शेतकऱ्याने मात्र शांतपणे सांगितलं की आवाज इतकाही मोठा नव्हता की तो केवळ प्रवासात जागा राहण्यासाठी मंद स्वरात काही ऐकत होता. आजूबाजूचे काही लोकही हा संवाद पाहत थांबले. प्रत्येकाला उत्सुकता होती की पुढे काय होणार. शेतकरी रागावलेला नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. तो कोणाशी वाद घालत नव्हता, फक्त कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अधिकाऱ्यांनी नियमांचा उल्लेख केला तर शेतकऱ्यानेही नियमांची माहिती विचारायला सुरुवात केली. कोणत्या निकषावर आवाज जास्त असल्याचं ठरवलं गेलं याबद्दल त्याने साधा प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर काही क्षणांसाठी वातावरण अधिक गंभीर झालं. रस्त्यावरून जाणारे इतर वाहन चालकही हळूहळू या घडामोडीकडे लक्ष देऊ लागले. काहींना वाटलं शेतकरी आता दबावाखाली येईल आणि दंड भरून निघून जाईल, पण तो घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पुन्हा एकदा विचारलं की आवाज मोजण्यासाठी कोणते तांत्रिक मोजमाप करण्यात आले आहे का. कारण केवळ अंदाजावर निर्णय घेतला जात असेल तर तो योग्य कसा मानायचा, असा त्याचा सरळ प्रश्न होता. हा प्रश्न ऐकून अनेक जण एकमेकांकडे पाहू लागले. वातावरणात तणाव वाढू लागला. शेतकरी कुणालाही अपमानित करत नव्हता, पण प्रत्येक उत्तरामागे आणखी एक प्रश्न उभा राहत होता. त्यामुळे चर्चा लांबत गेली आणि उपस्थितांमध्येही कुजबूज सुरू झाली. थोड्याच वेळात या घटनेची चर्चा परिसरात पसरली. अनेकांना वाटू लागलं की हा फक्त एका दंडाचा विषय राहिलेला नाही, जर नियमांची अंमलबजावणी कशी केली जाते याबद्दलचा प्रश्न निर्माण झाला. शेतकरी पुन्हा म्हणाला की जर नियम खरोखर मोडला असेल तर तो दंड भरण्यास तयार आहे, पण नियम मोडल्याचा पुरावा आणि त्यामागील प्रक्रिया समजावून सांगितली पाहिजे. त्याच्या या भूमिकेमुळे वातावरणात वेगळंच चित्र निर्माण झालं. उपस्थित लोकांमध्येही दोन मतं दिसू लागली. काहींना वाटत होतं की अधिकारी आपलं काम करत आहेत, तर काहींना शेतकऱ्याचे प्रश्न रास्त वाटत होते. साधा तपासणीचा प्रसंग आता चर्चेचा विषय बनत चालला होता. शेतकऱ्याच्या शांत स्वभावामुळे परिस्थिती आणखी वेगळी दिसत होती. आवाज न चढवता, कोणताही गोंधळ न घालता तो केवळ नियमांचा आधार मागत होता. त्यामुळे त्याची बाजू ऐकणाऱ्यांची संख्या वाढत होती. दरम्यान ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांची चर्चा सुरू झाली. वाहनांमधून होणारा आवाज निश्चित मर्यादेपेक्षा जास्त नसावा याबाबत कायद्यात तरतुदी आहेत, मात्र त्या अंमलात आणताना योग्य मोजमाप आणि प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. या चर्चामुळे अनेक सामान्य वाहन चालकही विचार करू लागले की जर आवाजाची पातळी प्रत्यक्ष मोजली गेली नसेल तर केवळ ऐकून निर्णय घेणे योग्य आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. शेतकरी मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच भूमिकेवर ठाम राहिला. त्याने कोणताही संघर्ष निर्माण केला नाही, पण प्रत्येक गोष्ट नियमांच्या चौकटीत स्पष्ट व्हावी एवढीच त्याची अपेक्षा होती. हळूहळू हा प्रसंग अधिक लोकांपर्यंत पोहोचला. वेगवेगळ्या ठिकाणी यावर चर्चा सुरू झाली. शेतकऱ्याने दाखवलेल्या संयमाचं अनेकांनी कौतुक केलं, तर काहींनी अशा कारवाईत अधिक पारदर्शकता असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या घटनेनंतर अनेकांनी स्वतःच्या वाहनातील कागदपत्रे, नियम आणि ध्वनी संबंधित तरतुदी तपासायला सुरुवात केली. एका साध्या तपासणीने लोकांना कायद्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. संपूर्ण प्रकरणाचा गाभा दंडापेक्षा नियम समजावून घेण्याचा होता. शेतकरी घाबरला नाही, उद्धटपणे वागला नाही, तर शांतपणे प्रश्न विचारत राहिला. त्यामुळे परिस्थितीचं स्वरूप पूर्णपणे बदललं आणि शेवटी हळूहळू स्पष्ट झालं की शेतकऱ्याने कोणतीही ताकद किंवा दबाव वापरून कुणाला घाम फोडला नव्हता. त्याने फक्त शांतपणे कायदेशीर प्रक्रिया, नियमांचा आधार आणि तांत्रिक मोजमापाबाबत सातत्याने प्रश्न विचारले आणि त्याच आत्मविश्वासामुळे उपस्थित अधिकारीही प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण देण्याच्या स्थितीत आले आणि हेच संपूर्ण प्रकरण लोकांच्या चर्चेचा विषय बनलं.